नागपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा क्लोरीन वायू गळतीची घटना समोर आली आहे। शंकरपूर इथल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये गुरुवारी संध्याकाळी क्लोरीन वायूची गळती झाली। गोधनी इथल्या घटनेनंतर ही दुसरी घटना घडली आहे आणि या परिसरामध्ये काही काळ घबराटही निर्माण झालेली होती। प्रकल्पात तब्बल 900 किलोचं क्लोरीन सिलेंडर लावलं गेलं होतं। त्यातील वॉशर निघालं आणि त्यामुळे वायू गळती झाल्याची प्राथमिक माहिती आहे। कर्मचाऱ्यांना दुर्गंधी जाणवताच त्यांनी तातडीनं पोलीस आणि अग्निशमन विभागाला माहिती दिली। पोलिसांनी परिसर रिकामा केला तर अग्निशमन दलानं गळती बंद करून सिलेंडर्स हटवलेले आहेत। सुदैवानं प्रकल्प गावापासून दूर होता, त्यामुळे कोणालाही इजा नाही झाली आहे। या केंद्रामधून परिसरामधील 14 गावांना पाणी पुरवठा केला जातो। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी जितेंद्र आपल्या सोबत। जितेंद्र, सुदैवानं जीवितहानी नाहीये, मोठी दुर्घटना टळलेली आहे आणि 14 गावांना इथून पाणी जातं म्हणजे खूप महत्त्वाचा परिसर म्हणूया। नेमकी गळती कशी झालेली आहे, काही समोर आलंय का? नक्कीच श्रद्धा, कारण इथून जसं तुम्ही म्हणालात की 14 गावांना पाणी पुरवठा होतो। मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत, 14 लाख लिटरची आणि एक 22 लाख लिटरची पाण्याची टाकी आहे आणि हे पाणी शुद्धीकरणासाठी इथे 2 क्लोरीनचे मोठे मोठे सिलेंडर्स होते। 900 किलोचे हे सिलेंडर्स आहेत आणि एका सिलेंडरचा वॉशर निघाल्याने तिथून वायू गळतीची घटना घडली होती। काल संध्याकाळी 5:30च्या सुमारास ही घटना घडली, ज्यानंतर तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांना वायूची दुर्गंधी आली। त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी तात्काळ पोहोचले आणि त्यांनी वायू गळतीचा जी सिलेंडर होतं ते बंद करून अग्निशमन विभागाने ते जेसीबीच्या मदतीने दूर हलवलं। महत्त्वाचं म्हणजे हा जो परिसर आहे हा गावापासून जवळपास अर्धा किलोमीटर दूर आहे, त्यामुळे निर्जन स्थळी आणि जंगलात असल्याने नागरिकांवर याचा कुठलाही परिणाम झाला नाही किंवा जीवहानी झाली नाही किंवा इजा झाली नाहीये। मात्र अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे। गेल्या सोमवारीच नागपूरच्या गोधनी परिसरातील मध्ये देखील अशा प्रकारची घटना झाली होती, ज्यामुळे जवळपास 80 वर नागरिकांना याची बाधा झाली होती। अजूनही काही नागरिक जे आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र अशा प्रकारच्या वारंवार घटना का होत आहेत आणि ही जी सिलेंडर्स आहेत हे कोणत्या कंपनीची आहेत किंवा कुठल्या याची गळतीची कारणं काय आहेत, आता इतरही ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारची गळती होणे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती देखील नेमलेली आहे। ती देखील इतर प्रकल्पांची पाहणी करणार आहेत। त्या अगोदरच हा प्रकार घडल्याने या घटनेचं गांभीर्य आणि त्यामुळे या अशा प्रकारचे जे जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत तेथील आता अशा प्रकारची पुन्हा घटना घडू नये यासाठी पावलं उचलणं आता प्रशासनाने महत्वाचं आहे। नाही बरोबर, सलग दुसरी घटना असल्यानं अडचणी नेमक्या कुठे आहेत आणि अशा घटना का घडत आहेत त्याची माहिती मिळणं गरजेचं आहे। ताजी माहिती घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी जितेंद्र।